महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं गेल्या 2.5 वर्षामध्ये जी विकासाची गुढी आम्ही उभारली ती पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करतो आहे। 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे आम्ही कामं केली त्याच्यामुळे पूर्ण बहुमताचं सरकार पुन्हा निवडून लोकांनी दिलं। मला वाटतं विकासाचंच राजकारण या महाराष्ट्राला हवं आहे, ते पुढे घेऊन जाण्याचं आम्ही काम या ठिकाणी करतो आहे। प्रथेप्रमाणे आम्ही दोघं एकत्रच असतो आणि स्वागत यात्रा देखील गेले अनेक वर्ष 27 वर्ष आज या स्वागत यात्रेला झाले। मला वाटतं डोंबिवली आणि स्वागत यात्रा एक वेगळं समीकरण आहे। पहिली स्वागत यात्रा कुठे सुरू झाली तर ती डोंबिवलीमध्ये सुरू झाली। आज जर आपण पाहत असाल, आताच मी चव्हाण साहेबांना सांगत होतो की आज इतके लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत की नेहमी ही यात्रा जी आहे ती 9 वाजेपर्यंत ईस्टला पोचलेली असायची। आज लोक, तरुणाई, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक सगळेच लोक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेत आणि एक वेगळा संदेश दरवर्षी देण्याचा प्रयत्न या स्वागत यात्रेच्या माध्यमाने या ठिकाणी होत असतो। डोंबिवलीमध्ये 27वं वर्ष आहे आणि शोभायात्रा आज निघालेली आहे। आपण बघत असाल तर अतिशय उत्साहामध्ये या शोभायात्रेचं वातावरण आहे। लोक, लहान मुलं, ज्येष्ठ सर्वच पदाधिकारी या उत्साहामध्ये या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि सर्व धर्मीय लोक देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मी सर्वांना आज गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मुस्लिम पुरुष, महिला आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी आज या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण आणि एक आपल्या देशाची जी संस्कृती आहे ते दाखवण्याचं काम आज डोंबिवली शहरामध्ये झालेलं आहे। नाही, आजचा पवित्र दिवस आहे, मी कोणावर टीका करू इच्छित नाही। आज शोभायात्रेचा दिवस आहे, ते भेटले, त्यांना शुभेच्छा दिल्या, नवीन वर्षाच्या चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे। पण आज मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही। आज सर्वांना शुभेच्छा आहे। गुढीपाडव्याच्या सणासाठी परदेशी म्हणजे US वरून आलेले मिस्टर ब्राइन आणि मिशेल हे या दोघांचंही आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आपल्या उत्सवाचा आनंद त्यांनी घेतला आहे। मी त्यांना विचारलं तर म्हणाले खूप आनंद वाटला की असे सण, मला वाटतं ते दहीहंडीला पण यापूर्वी आलेले आहे आणि इथलं मुंबईमध्ये ते अनेक वेळा यापूर्वी आले आणि आपल्या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या या स्वागत यात्रेत, शोभायात्रेत देखील त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना खरंच आपली संस्कृती, आपलं कल्चर, आपले सण उत्सव यामध्ये देखील त्यांना आनंद झालेला आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चित्ररथ होते, किती लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळे याच्यामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे नवीन वर्ष जे आहे आपलं पाडव्याचं, या पाडव्याच्या नवीन वर्षाला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात, देशभरामध्ये हा पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आणि म्हणून मी आपल्याला मगाशी सांगितलं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी विजयाची गुढी आज उभारली आणि म्हणजे विजयाची गुढी जी आहे उभारण्याचा हा कार्यक्रम आहे आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या सरकारने देखील विजयाची गुढी 2-3 महिन्यापूर्वी उभारली आणि आता महाराष्ट्रामध्ये विकास